जय एकविरा, जय कोहली, जय आगरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे भाज्या इथं निवडतात आहे. तर मम्मी नेहमी ना स्पेशल आमच्यासाठी जेवण बनवतं. तर आज स्पेशल मम्मी कोणच्यासाठी जेवण बनवणार आहे? आज आम्ही एकदम स्पेशल लोकांसाठी जेवण बनवणार आहे. ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी बनवणार आहे. आणि कोण स्पेशल आहे तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. तर आता स्पेशल वस्तू मम्मीने बनवायला चालू केलेली आहे. तर इथे बघा मम्मीने चालू केलेलं आहे. तर मम्मी सांग काय काय टाकायचं आहे? पाण्यामध्ये पाणी आपण उकळत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण दालचिनी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा तेजपत्ता आहे, तेजपत्ता टाकायचा आहे आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला. त्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्येच. तुमच्या चवी अनुसार तुम्ही मीठ टाकू शकता ना याच्यात. त्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता हे आपल्याला उकळतोपर्यंत तसंच ठेवायचंय. आपण याला झाकण देऊन आणि तसं ठेवणार. तर आता गरम पाणी आपलं झालेलं आहे आणि इथे बघा पाणी जरासं गरम झालेलं आहे आणि आपल्याला सगळं राईस टाकून घ्यायचंय पाण्यामध्ये. तर मम्मीला मी विचारतो किती किलो तांदूळ घेतलाय. तर मम्मी किती किलो तांदूळ घेतलाय आपण? हे आपण बासमती तांदूळ घेतलेत. ते 8 किलो तांदूळ आहेत आणि ते आता बॉईल करायला ठेवलेत आपण इथे. हे शिजल्याच्या नंतर मग आपण पुढची प्रोसिजर दाखवू आपण कसं करायचं ते. आणि इथे दीदी पण तुम्ही बघू शकता, ते दीदी घाटल ते पूर्ण राईस घाटल ते. इथे आपला राईस झालेला आहे रेडी ना मम्मी? हा, राईस झालेला आहे. आपण यातनं पाणी काढून घ्यायचंय. आपण असं पाणी काढून घेणार आहे. खालची टोप आहे याच्या आणि अशी जाली आहे मोठी आणि त्याच्यामध्ये राईस टाकायला घेतलेला आहे. आणि जो पाणी असेल तो खालतूच्या टोपामध्ये जाईल आणि वरतीच राईस राहील आपला. तर आता मम्मी सांगणार आहे. इथे आपण पूर्ण तांदूळ राईस ना आपण काढून ठेवलेला आहे. आता हे थोडा सुट्टा झालेला आहे बघा तुम्ही, एकदम सुट्टा झालेला आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेणार आहे. ग्रेव्ही कशी बनवायची ते बघून घ्या. इथे आपण टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये आपण आता तेल टाकणार आहे. तेल टाकलेलं आहे मम्मीने. अजून तेल लागणार आहे आपल्याला, आपण अजून तेल टाकूया.
तर मम्मी इथे तू काय टाकतोस? आपण इथे याच्यामध्ये थोडस डालडा टाकून घेतोय. तेल आपण आधीच टाकलेलं आहे. इथे आता आपण मम्मीने मसाले घेतलेले तिथे. हे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत, अख्खे गरम मसाले, ते आपण याच्यात टाकून देणार आहे. त्यानंतर लगेच आपल्याला याच्यात कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, थोडा लालसर होईपर्यंत. थोडस गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचंय. इथे मी आता कढीपत्ता टाकते. आपण कढीपत्ता एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सगळ्या जेवढ्या भाज्या टाकणार सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आपण. आणि यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय, म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल. कढीपत्ता चांगला शिजून द्या. मीठ टाकल्यावरती आपला कांदा लगेच शिजणार आहे, लवकर शिजेल, म्हणून आपण आधीच मीठ टाकून घेतलंय. तशी आपण पूर्ण भाजी झाल्याच्या नंतर आपण टेस्ट करून बघूया, अजून लागेल का, कमी लागेल का, जास्त होईल. इथे आपण टमाटरची पेस्ट टाकून घ्यायची. टमाटर आपण मिक्सर मध्ये पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत. इथे आपला टमाटर ची पेस्ट आहे ना थोडी शिजली आहे, तर आपण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे. इथे मटर चालले, मटर टाकले, त्याच्यामध्ये वाटाणे टाकलेत आणि छोनी इथे हलवते पूर्ण भाज्यांना. हे फरसबी आहे, फरसबी पण आपण कापून आणि धुवून घेतलेली आहे, ते टाकले. इथे आपण एक ब्रोकली घेतली आहे, ब्रोकली पण टाकायची आपल्याला पूर्ण. आणि या बिर्याणीचा मेन इन्ग्रेडियंट आहे ब्रोकली. आणि आपण इथे गाजर घेतलेले आहेत, गाजर पण आपण असे उभे काप करून घेतले. हे पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. गॅस थोडी फास्ट करून. इथे आपण भाज्या शिजलेल्या आहेत, आपण बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे. आपण मसाले लास्टला का टाकतो, कारण मसाले आपले करपून नको जायला ना, त्यासाठी पहिल्या भाज्या शिजून घेतल्या, नंतर मसाले टाकणार आपण. आपण आता बिर्याणी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर लगेच आपल्याला मसाला टाकून द्यायचा आहे. हा आपला घरचा मसाला आहे, कोबी मसाला. आणि हळद टाकायची आपल्याला. त्यातच आपल्याला लगेच दही टाकून घ्यायचे. हे पुदिना आहे आणि दही. इथे आपण गॅस बारीक केलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं तरी ठेवणार आहे भाज्या शिजण्यासाठी.
इथे आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आपण धुवून बारीक कापून घेतलेली आहे. त्यातच आपल्याला पनीर टाकायचे आहेत. आणि हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचंय. इथे तू बघू शकता त्यात भाजी किती मस्त झाली इथे बघा. ही आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. आता आपण लेअर करायला घेणार आहे बिर्याणीची. लेअर करायला घेणार आहे. आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहे ना. इथे पप्पा टोप उचलतोय. तर मम्मी इथे तू काय करतोस? आपण इथे घी टाकून घेतोय, डालडा टाकून घेतोय. आपण इथे लेअर करणार आहे आता. तर आपला इथं राईस पण रेडी आहे आणि भाजी पण रेडी आहे ही बिर्याणीची. आणि आता आपल्याला बिर्याणी करायची आहे. हे भात खालती लागायला नको ना टोपाला, त्यासाठी आपण थोडं डालडा टाकतोय त्याच्यात. तर इथं राईस टाकायला घेतलेला आहे बिर्याणीसाठी. हा राईसचा पहिला लेअर करायचा आहे. राईस बघा आपला किती सुट्टा झालेला आहे, पूर्ण सुट्टा सुट्टा झालाय एकदम. ह्याच्यावरती आता आपल्याला भाजीची लेअर द्यायची. भाजीची लेअर टाकणार आहे आपण. इथे आपण ग्रीन कलर घेतलेला आहे, तो आपण थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यावरती. वरच्या लेअरला पण आपल्याला लागणार आहे ग्रीन कलर, म्हणून आपण ठेवणार आहे एवढा. आणि हा रेड कलर घेतलाय. कांदा आपण असा फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये, ते टाकून घ्यायचंय. पुदिना टाकायचा आहे. काजू टाकायचे आहेत आपल्याला. तर आपली फर्स्ट लेअर कम्प्लीट झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता ते. आणि लेअर पण आपले मस्त बसलेले आहे ते. थोडं आपण डालडा टाकून घेणार आहे असं मध्ये मध्ये. तर थोडा मध्ये मध्ये डालडा टाकून घ्यायचंय. 4 ठिकाणी मी असं डालडा टाकलेलं आहे, म्हणजे ते आपल्याला करपणार नाही. ही आपली एक लेअर झालेली आहे भाजीची. तर आता राईसची लेअर जातं. हे सेकंड लेअर आहे आपली. आपली सेकंड लेअर पण झालेली आहे. आणि आता परत आपली भाजीची लेअर जाते. आपली भाजीची लेअर पण झाली आणि परत आपली राईसची लेअर जाते. तर मम्मी आपली राईसची लेअर किती वेळा झाली? आता ही तिसरी वेळ आहे. तिसरी वेळ आहे ना. आणि भाजीची लेअर आपली 2 वेळा झाली. भाजीची लेअर 2 वेळा झाली. आणि राईसची लेअर तिसरी वेळ झाली. तर आपल्याला याच्यानंतर परत तसंच करायचंय. राईस टाकायचंय, कलर टाकायचंय, कांदा टाकायचंय, काजू टाकायचंय आणि त्यानंतर परत भाजी टाकायची आणि परत राईस टाकायचंय. आता ही भाजीची लेअर तिसरी चालली आहे आणि राईसचा आपला 4था लेअर झाले.
ही लास्टची भाजलेली लेअर आहे ना मम्मी. हा, हे लास्टची लेअर आहे आता. त्याच्यावरती आपला आता राईस येणार आहे फायनल, आणि नंतर आपण त्याला स्मोक देणार आहे. आणि गाईज ही बिर्याणी आम्ही 3 वाजता बनवायला घेतलेली ना, आता बघा किती वाजले, 6 वाजलेत. फायनली लास्टची लेअर चालली आपली. एक कांदा फ्राय केलेला आहे ना आपण, तो टाकलाय. थोडा पुदिना टाकू आणि आपण कलर असं टाकून घेणार आहे. तर आपले काजू चाललेत. इथे आपण स्मोक देणार आहे याला. आपण कोळसा असं भाजून घेतलेला आहे गॅसवरती, आणि त्याच्यावरती आपण घी टाकणार आहे. घी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे स्मोक किती वाढलेला आहे, आणि इथे आपल्याला पण झाकण बंद करून घ्यायचं आहे. आपल्याला अख्खा फॉइल पेपरने पॅक करून घ्यायचं आहे. तर आपली बिर्याणी झाली. तर आता आपण बघून घेऊ बिर्याणी आपली कशी झाली, स्मोक बिर्याणी. तर इथं बघा आपली स्मोक बिर्याणी किती भारी झालेली आहे. एकदम सुगंध पण चांगला सुटलेला आहे. वाव, इथं बघा कलर पण मस्त आलाय. आपण थोडं डिश मध्ये काढून आता हे खाऊन बघ बिर्याणी कशी झाली. टेस्ट, हा. मीठ बीठ व्यवस्थित आहे का सगळं, टेस्ट करून बघ. कारण जे आपले स्पेशल पाहुणे आहेत त्यांना एकदम टेस्टी लागलं पाहिजे बिर्याणी. लय भारी झालेली आहे बिर्याणी, जामच भारी बिर्याणी झालेली आहे. इथे बघा पनीरचे पीस आणि मटरचे पीस, ब्रॉकलीचे पीस सगळे पीस येतात आहेत आणि जाम भारी झाले. गाईस तुम्ही इथं बघू शकतात आहे बिर्याणी भरायचं काम चालू झालेलं आहे. आणि इथे बिर्याणी भरून इथे ठेवतात आहेत. पॅकेजिंग चालूच आहे आणि इथे पण लावले कंटेनर डिश मध्ये, आणि तिथे पण भरल्याच्या नंतर मग इकडे पण भरायला घेणार आहेत. बिर्याणी बघा, बिर्याणी कवडी आहे आपली. काय मम्मी, कसं वाटतं तुला? तुला कसं वाटतं सांग. मला ते एकदम चांगला वाटतंय, जामच टेस्टी. भूक लागली तुला? बघूनच भूक लागली तिला. छोली भूक लागली, मग खाशील कधी? हा, पहिला आपल्याला त्यांना द्यायचंय, नंतर आपल्याला खायचंय. म्हणून तू पहिलाच खाऊन झालास ना. मी टेस्ट करत होतो ना छोले. स्पेशल गेस्ट आहेत आपले ते आता दाखवणार आपण थोड्या वेळाने. थोड्या मिनिटाच्या नंतर आपण तिथे जाणार आहेत. पहिले तुम्हाला मी पॅकेजिंग दाखवतो. तर गाईस आपली बिर्याणी इकडे बघा, यो टेबल भरलेला आहे बिर्याणीचा, आणि ती डिश पण आता थोड्या टायमाच्या नंतर भरेल. तर आता मी हे पॅक सगळं करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. तर गाईस तुम्ही इथे बघा बिर्याणी किती ठेवलेली आहे बघा. इथं पॅकेजिंग पप्पा करतोय, इथे मिनी पॅकेजिंग गेलेली आहे एवढी, आणि तिथे खालती दीदी पॅकेजिंग करते, आणि इथे मम्मी आम्हाला भरभरून देते. आणि तरी सुद्धा बिर्याणी बघा केवढी राहिलेली आहे. आणि इथे बघा छोरीने अख्खी एक पिशवी भरायला घेतली. 90 झालेत का? अजून आपला रायता पण येणार आहे. रायता पण पॅकिंग केलंय आपण, पण ते दाखवलं नाही आता, पण आपण दाखवू नंतर. तर गाईस इथे तुम्ही बघा आपले कंटेनर इथे भरून झालेले अख्खे.
80 कंटेनर भरलेत आणि इथे रायता आहे. इथे 80 रायता आहे आणि त्या पण पिशवीमध्ये थोडेसे रायता आहेत. आपण हे भरताना दाखवलं नाही, पण आम्ही भरून घेतले घाई गडबडीमध्ये. आता त्यांचा टाइम होईल ना त्यासाठी. हा 8:30ला तिथे पोहोचायचं आहे. तर गाईज आम्ही इथे आलेलो आहे आश्रम मध्ये. आणि आश्रम बघा, आश्रमचे पोरं बघा किती 70 पोरं आश्रमचे. आणि यांनाच खाऊ द्यायला आलोत आम्ही. वेलकम. खाऊन बघा टेस्ट कशी येते हा, आणि मला सांगा तसं. हा वेलकम. प्रार्थना करू. चमचे दे, 2 चमचे. अजून कोण राहिला असेल तर बघा. रायता दे, थांबा जरा 2 मिनिटं. रायता पण घेऊ. अजून कोणी इथे? रायता पण पाहिजे, रायता पाहिजे. नमस्कार.
माझं नाव मल्लिकार्जुन महाजन. महाजन. मी इथं जीवन संवर्धन फाउंडेशन मध्ये हा हा काही गोष्टी शिकण्यासाठी आलेलो आहे. हा हा. हे जीवन संवर्धन फाउंडेशन ही जी बेघर मुलांसाठी चालणारी एक संस्था आहे संस्था. हा. आणि हिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे 2010-11 ला. आणि 2010 12 वर्षापासून 12 वर्षापासून 13 इथे आहे. वर्षापासून हा प्रकल्प चालू झालेला 13 आहे. वर्ष चालू आहे. आणि सध्या हा प्रकल्प इथे 2012 पासून आलेला आहे 2012. ह्या ठिकाणावर. आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प नाही का, हे सदाशिवजी चव्हाण जे आहेत हम्म. त्यांनी सुरू केलेला आहे. हा हा. ते हा प्रकल्प करताना त्यांनी फार मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला होता. आपण जे पाहतो अनाथ मुलं किंवा बेघर मुलं जे काही हम्म. प्लॅटफॉर्मवर वगैरे असतात हा. की ज्यांना घर नाही, घर नाही. अशा लोकांना इथे बोलवून त्यांचं संगोपन केलं जातं. आणि संगोपन means संवर्धन ह्या शब्दाचा अर्थच असा होतो की त्यांना संस्कार देऊन संस्कार देऊन त्यांना चांगली शिकवण चांगली शिकवण देऊन आपल्याला हा. एक चांगले आदर्श नागरिक बनवायचा आता प्रयत्न मला हे केला जातो. विचारता येते म्हणजे स्पोर्ट्स पण असतात काही ते मुलांना काय स्पोर्ट्स बिट्स म्हणजे क्रिकेट, कॅरम बोला, बॅडमिंटन बोला, व्यायाम, चेस काय असं काय स्पर्धा बिर्धा पण असतात का? इथे नाही का संगीत शिकवलं जातं, वा, चांगली गोष्ट आहे. अरे वा. चित्रकला शिकवली जाते, हा. स्पोर्ट्स मध्ये त्यांना किक बॉक्सिंग, कराटे हे शिकवलं जातं. त्यासोबतच त्यांचे इतर मैदानी खेळ सुद्धा शिकवले जातात. इथे बऱ्याच प्रकार संध्याकाळी प्रार्थना असते. प्रार्थनेच्या वेळेस त्यांना नाही का त्यांच्या हाताने मैदानी खेळ शिकवले आज हे जातात. बघायला पण भेटलं. आम्ही जसं इथे येऊन जेवण वाढल्याच्या नंतर म्हणजे जेवण दिल्याच्या नंतर त्यांनी जेवले नाहीत, प्रार्थना केल्याच्या नंतर सुरुवात केली. हे आम्हाला हे दृश्य इथे या जीवन संवर्धनचा संचलित आम्ही त्यांना नाही का गुरुकुल मस्कल संस्कारी टिटवाला याच इथे आज आम्हाला बघायला भेटलेला आहे. तुम्हाला जर गाईस कोणाला जरी इथे जर काय तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे किंवा जेवण नाश्ता, तर तुम्ही या जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित गुरुकुल मस्कल टिटवाला इथे येऊन तुम्ही देऊ शकता. तुम्हाला पण थोडासा आनंद वाटेल. आज आम्हाला पण एवढा आनंद वाटला. आणि आम्ही आमचे केनिस किचन चॅनलचे आमचे मिसेस आहे, तिने हा जो 2 दिवसापूर्वापासून तयारी चालू आहे आमची. बरं. आणि आज मुली पण आलेली आहे, आमची मुलगी पण आलेली आहे दर्शना. आणि मुलगा पण जास्तीत जास्त मेहनत घेतो यासाठी. आणि त्याचं पण हर्ष केनी 7575 अच्छा युट्यूब वर त्याचं हे आहे. जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघा. ठीक आहे. सगळ्यांना सांगा जरा सगळ्यांना चांगली होती. कशी वाटली बिर्याणी ते सांगा. बरी आहे ना? त्याच्याकडे घे. काय बोलते जेवण कसं वाटलं सगळ्यांना? आणि रायता काय रे, काय झाला? तू इथं कशाला आला माझ्याकडे? काय रे? चेहरा पण दाखव ना भाऊ तुझा. हा बघा माझ्याकडे आलाय हो. काय पाहिजे? सेकंड दे, सेकंड. अरे सेकंड पण देतोय. अरे वा. ट्रीट केलाय याला. हा डेंजर आहे पुत्रा पण. शिकून ठेवलं वाटतं. बघ ना. तो कोण बोलत आहे? त्याला फक्त मला सेकंड द्यायचंय, तरी मला सेकंड दिला. येऊन. काय पप्पा, त्याने उठवलं गेलो मला. तर यो बघा, यो होता आश्रम. तर या आश्रमला आम्ही आलतो. तर इकडे मस्त सगळ्या पोरांनी खाऊ खाल्ला. तर आता आम्ही चाललो घरी. आणि तुमचं काय? हा कशाला येतो तुम्ही मध्ये मध्ये? पण इथे डॉग पण आले सगळे इकडचे. तर गाईज आम्ही फायनली घरी आलो आणि आम्हाला लय बरं वाटलं. आम्ही तिथे खाऊ घेऊन गेलो आणि तिथे सगळे खात होते. तर मग कसं वाटलं तुला? आणि कसं वाटलं चोरी तुला? मस्त वाटलं. सगळ्यांनी पोट भरून खाल्लं, आमचं पोट भरला.
काय ग जोनी? पोट सध्या भरलंय. आम्ही नॉनव्हेजच बिर्याणी करणार होतो, पण त्या लोकांनीच आम्हाला आधी सांगितलं, आश्रमवाल्यांनी आम्हाला व्हेज बिर्याणी पाहिजे म्हणून. आम्ही नॉनव्हेज तिकडे चालत नाही आमच्या इथे, म्हणून आम्ही व्हेज केले. समज जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.